कोपरगाव शहर व तालुक्यातील ट्रक, टेम्पो, रिक्षा, मॅजिक, लक्झरी बसेस, स्कूल बस या वाहनांच्या मालकांनी व चालकांनी हिट अँड रन 2023 या नवीन कायद्यानुसार अपघात प्रसंगी पळून जाणाऱ्या चालकास 10 वर्ष शिक्षा व लाखो रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। त्या निर्णयाच्या विरोधात कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व मालक व चालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता। यासाठी सर्व चालक मालकांनी हा काळा कायदा रद्द करावा तसेच इतर विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी चालक व मालक यांनी ड्राइवर की जिंदगी का सवाल है, यह काला कानून बेकार है, तसेच ड्राइवर रुका तो देश रुका, ड्राइवर रोड पर खड़ा तो सरकार से भी बड़ा, अभी यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्ची, भरत वैद्य, शैलेश रावळ, उल्हास दोशी, मनोज अंभोरे, बसीम भैया, सचिन सोनोने, शब्बीर सय्यद, योगेश वाळुंज, सुनील गीते तसेच कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलासभाऊ जाधव, समाधान कुरे, ज्ञानेश्वर लगड, त्याचप्रमाणे गोदावरी चालक मालक संघटनेचे किशोर पंडोरे, सुनील शिरसाट तसेच संघर्ष वाहन चालक संघटना व वाहन चालक मालक सामाजिक संघ यांचे सर्व पदाधिकारी व मालक व चालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेवढे हिंदुस्थानामधील ड्रायव्हर बंधू आहेत त्यांच्या एकीचा हा विजय आहे। जो केंद्र सरकारने कायदा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या एकजुटीमुळे त्यांना तो कायदा करता आला नाही आणि हा सर्व हिंदुस्थानातील ड्रायव्हर लोकांचा विजय आहे, एकजुटीचा विजय आहे। सर्वात महत्त्वाचं जसं आपण म्हणतो का ड्रायव्हर ज्यावेळेस घरातून बाहेर निघतो तर त्याला ही चिंता राहते का आपण परत घरी जाऊ किंवा नाही जाऊ, आणि जर असा ॲक्सिडेंट झाला आणि चुकी याच्यामध्ये मोठ्या गाडीवाल्याचीच असते असं काही नसतं, त्याच्यामध्ये चुकी दुसऱ्याची, आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर एक तर त्याला जनतेचा मार सहन करावा लागतो। दुसरी गोष्ट पुन्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं परत त्याच्यामध्ये कोण कसे राहते आणि 7 लाख रुपये दंड। जर ड्रायव्हरकडे जर 7 लाख रुपये असते तर त्यांनी कशाला ड्रायव्हरकी केली असती। म्हणून तो कायदा जो मागे घेण्यात आला त्याबद्दल मी सर्व ड्रायव्हर लोकांचे आणि सर्व हिंदुस्थानातील सर्व ड्रायव्हर संघटनांचे आभार मानतो। 2-3 दिवसापासून जो देशभरात चालक मालक यांचा जो काळा कायदा केंद्र सरकारने पास केला होता लोकसभेमध्ये हिट अँड रन, त्या संदर्भात जो सर्वसामान्यांमध्ये जो जन आक्रोश होता त्याची प्रचिती सर्व देशभरातील चालकांनी रस्त्यावर उतरून जे आंदोलन केले त्याची प्रचिती सगळ्या देशाला आली आणि चालकांचा हा विजय या ग्राउंड लेवलला जे लढणारे चालक मालक यांच्यामुळं झालेला आहे। आणि कालच्या VC कॉन्फरन्समध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमृतलाल मदान यांनी आणि कोर कमिटी यांना केंद्र सरकारने तात्काळ मीटिंगला चर्चेसाठी बोलवलं आणि स्वतः केंद्रीय गृह सचिव यांना स्वतः येऊन त्याच्यामध्ये बाईट दिली गेली का आम्ही इथून पुढं हा कायदा लागू करणार नाही आणि काय त्याच्यामध्ये सुधारणा करायची ठरल्यास जे संघटना आहे ऑल इंडिया मोटर काँग्रेस यांना विचारात घेतल्याशिवाय आम्ही हा निर्णय लागू करणार नाही। तरी मी सर्व चालक बंधूंचे मालक बंधूंचे आभार मानतो का त्यांनी जी एकी जी दाखवली त्याच्यासमोर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि ही अशीच एकी भविष्यात ठेवली तर ज्या चालक मालकावर जे कोणी अन्याय करणार किंवा काही वेळ येणार आहे ते होऊ शकणार नाही। चालक एकता जिंदाबाद। संपादक बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।